नमस्कार. आज आपण शिकणार आहोत सूर्यनमस्कारातील सर्वात संपूर्ण आणि प्रभावशाली योग अभ्यास. सूर्यनमस्कार हे 12 पायऱ्यांचे आसन आहे जे मन, शरीर आणि श्वास यांना संतुलित करते. तर आज आपण हळूहळू त्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेऊ. तर सूर्यनमस्कार म्हणजे फक्त 12 आसने एकत्र करून करणं एवढंच नाही, तर श्वासोश्वास, योग्य पद्धत, शरीराची हालचाल आणि मनाची एकाग्रता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूयात आपण कशा पद्धतीने सूर्यनमस्कार करायचे आहे. सुरू करण्यापूर्वी आपण काही गोष्टी लक्षात घेऊयात. ते म्हणजे रिकाम्या पोटी सूर्यनमस्कार केला पाहिजे. आहार घेतल्यानंतर 3 तासाने सूर्यनमस्कार करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आसनामध्ये पुढे वाकतो तेव्हा श्वास सोडायचा आहे. म्हणजेच पादहस्तासन करतो तेव्हा श्वास सोडायचा आहे. जेव्हा हस्तपाद उत्तनासन करतो म्हणजे मागे वाकायचं आसन करतो तेव्हा श्वास घ्यायचा आहे. आणि जेव्हा आपण आसनामध्ये स्थिर असतो म्हणजेच अष्टांग नमस्कार तेव्हा श्वास रोखून ठेवायचा आहे. चला तर मग पाहूयात कशा पद्धतीने करायचंय. मॅटच्या समोरच्या टोकावरती यायचंय. दोन्ही हात नमस्कार. मनामध्ये सूर्यदेवतेची भावना आणायची. श्वास घ्यायचा आहे दोन्ही हात वरती, पाठीतून थोडंसं पाठीमागे. हस्तपाद उत्तनासन. श्वास सोडायचा आहे, खाली जायचंय. गुडघ्यांना सरळ ठेवायचंय. पाद हस्तासन. दोन्ही हात मॅट वरती टेकवायचे. डावा पाय पाठीमागे, गुडघा मॅट वरती, समोरच्या दिशेने पाहायचंय. श्वास घ्यायचाय. अश्वसंचलनासन. श्वास सोडायचाय. उजवा पाय ही पाठीमागे, पूर्ण बॉडीला व्ही शेप मध्ये घेऊन यायचंय. पर्वतासन. या ठिकाणी श्वास रोखून ठेवायचा आहे. गुडघे खाली, चेस्ट खाली, हिप्सला वरती उचलायचंय. श्वास घेत चेस्ट मधून आणि पोटातून वरती यायचंय. कोपऱ्यांना थोडंसं बेंड करायचंय. श्वास सोडायचाय. परत एकदा पूर्ण बॉडीला व्ही शेप मध्ये टाचांना खाली टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत दोन्ही हातांच्या मध्ये उजव्या पायाला घेऊन यायचंय. डावा पाय खाली, समोरच्या दिशेने पाहायचंय. अश्वसंचलनासन. परत दोन्ही पाय दोन्ही हातांच्या मध्ये. पादहस्तासन. श्वास घेत वरती हस्तपाद उत्तनासन आणि नॉर्मल श्वास नमस्कारासन. या पद्धतीने आपण सूर्यनमस्काराचा हा पहिला राऊंड केलेला आहे. तर या ठिकाणी आपण स्लो गती ठेवलेली आहे. गती कमीच ठेवायची आहे सुरुवातीला. आणि सुरुवातीला जेव्हा आपण करतो तेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये 5 ते 6 फेऱ्या फक्त करायच्या. त्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस होते तेव्हा 12 फेऱ्या आपण करू शकतो. अशाच पद्धतीने आपण अजून 4 राऊंड करणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्यायची, शरीराला ओढून ताणून आसन करायचं नाही. आसन करत असताना स्थिर आणि रिलॅक्स फील झालं पाहिजे. चला मग आपण सुरुवात करूयात. नमस्कार स्थितीमध्ये यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. कंटिन्यू करूयात. 1 2 3 4
5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. श्वासाचं मूवमेंट. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास रोखून ठेवायचा, श्वास घेत आसन चेंज करायचंय, श्वास सोडायचा, परत श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा आणि नॉर्मल श्वास. एक लास्ट राउंड करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 and 12. दोन्ही हात बाजूला घ्यायचे, डोळे बंद करायचेत. श्वासाला स्थिर करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे. सावकाश डोळे उघडायचेत. 5 ते 10 मिनिटं तुम्ही शवासन घेऊ शकता, शरीराला विश्रांती देऊ शकता. तर अशा पद्धतीने सूर्यनमस्काराची सोपी आणि योग्य पद्धत केली पाहिजे, तरच त्या सूर्यनमस्काराचे फायदे आपल्याला दिसून येतात. तर सूर्यनमस्कारामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो, हाताचा, पायांचा, गुडघ्यांचा, पाठीचा. त्यामुळे शरीर संतुलित राहण्यास मदत होते, म्हणजे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय मजबूत राहण्यास मदत होते. तिसरं, शरीर ताणल्यामुळे, स्ट्रेच केल्यामुळे त्याची फ्लेक्झिबिलिटी वाढते, शरीराची फ्लेक्झिबिलिटी वाढते, ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन नियंत्रित, मन शांत व एकाग्र राहते आणि सूर्यनमस्कारामुळे पाचन सुधारण्यासही जास्त मदत होते. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.